अनधिकृत ओव्हरहेड केबल संदर्भात कुठलेही धोरण निश्चित नसताना पुणे महापालिकेनं त्याविरोधात अचानक कारवाई सुरू केली आहे। या संदर्भात केंद्र सरकारची नियमावली असल्याची माहिती पुढे आली आणि त्याचा आधार घेत महापालिका त्या संदर्भातली नियमावली तयार करणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध मेट्रो मार्गिकेचं काम वेगानं सुरू आहे आणि या मार्गिकेजवळ होणाऱ्या विकास कामावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत। मेट्रो मार्गिकेजवळच्या 20 मीटर परिसरामध्ये कामांसाठी महामेट्रोचा ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले। पुण्यामध्ये वाहतूक कोंडीसह प्रदूषणामध्ये भर घालणाऱ्या जुन्या वाहनांचा प्रश्न गंभीर बनलाय। तब्बल सुमारे 7 लाख वाहनं बेकायदेशीर रस्त्यावर धावतायत। केवळ 44,800 वाहनधारकांनीच पर्यावरण कर भरून वाहनांची फेर नोंदणी केलेली आहे। नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान पद्धतीने। नाशिकच्या येवल्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका टोमॅटो पिकाला आता बसतोय। उन्हाचा कडाका वाढला आहे। टोमॅटो उत्पादक शेतकरी त्यामुळे संकटात सापडले। बाजारामध्ये केवळ 6 ते 7 रुपये किलो इतकाच भाव टोमॅटोला मिळतोय। नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळगावमध्ये एका शेतकऱ्याला वांग्याला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे त्याने 1 एकरवरचं उभं वांग्याचं पीक तोडून फेकून दिले। बाजारामध्ये वांग्याला 1 ते 1.5 रुपया मिळतोय आणि त्यामुळे त्याने हे पाऊल उचललंय। नाशिकच्या येवल्यामध्ये मालखेडामध्ये आदिवासी बांधवांनी मोठा मोर्चा काढला होता। या परिसरामध्ये आदिवासी तरुणावर चाकूने हल्ला झाला होता आणि त्यामुळे त्या हल्लेखोराला अटक करा अशी त्यांची मागणी आहे। आणि आता छत्रपती संभाजीनगर मधल्या बातम्या पाहूयात वेगवान पद्धतीने। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन इथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। आगीमध्ये 2 एकरवरील सुमारे 100 क्विंटल मका जळून गेलाय। या आगीमुळे शेतकऱ्याचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरातील तापमानाचा पारा 40 पार गेलाय। कमाल तापमान 41.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। हवामान विभागानं आजही शहरामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमधील तब्बल 9,66,000 शेतकऱ्यांनी गतवर्षी खरीप हंगामामधील विविध पिकांसाठी पीक विमा काढला होता। मात्र अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान होऊन सुद्धा अद्याप विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे।